हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला, सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आहे ना, आज मळ्यातून मस्त अशी मेथीची भाजी आणली आहे, कोवळी कोवळी. तर लसूणी मेथी करायची मला. तर त्याची रेसिपी ना तुमच्या संग शेअर करते. तर चला, मी कशा पद्धतीने लसूणी मेथी करते तर ते या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज दिवसभर मी काय काय काम करणार आहे हेही या व्हिडिओ मधून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला, आता गॅसवरती दूध तापतंय, चहा पाणी सर्व आवरलंय आमचं. आता भाजी करायची आहे, तर त्याची रेसिपी तुमच्या संग शेअर करते. तर चला आता आहे ना, कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल टाकलंय 2 पळ्या आणि आता लसूण टाकतेय. तर लसूण मेथी म्हणल्यावर लसूणचा प्रमाण आहे ना भरपूर असतं, त्यामध्ये भरपूर लसूण वापरायचा असतो आणि तेल पण चांगलं वापरायचं, म्हणजे जास्तीचंच वापरायचं असतं. तर लसूण तळल्यानंतर 1 चमचा जिरे टाकते. जिरे लसूण चांगलं तळून घेते. त्यानंतर आहे ना, ही मेथीची भाजी ना धुवून आणि निथरत ठेवली होती मी चाळणीमध्ये. त्यामुळे ना त्याला पाणी बिलकुल नाही आहे, पाणी बिलकुल येऊन द्यायचं नाही भाजीला. अशी एकदम सुकी सुकी भाजी पाहिजे, तेव्हाच ती भाजी खायला छान लागते. नाहीतर त्यामध्ये जर पाणी असलं ना तर ती भाजी ना एकदम पानची पानची होते. त्यामुळे ती भाजी चांगली लागत नाही चवीला. म्हणून आहे ना, भाजी चांगली धुवून आणि निथरून घ्यायची आहे. तर आता आपण भाजी परतून घेऊ 2-3 मिनटं. तर ही भाजी घेताना आहे ना, आपण देठं बिलकुल घ्यायची नाही आहे, पानं पानच घ्यायचे आहे. तर ह्या बघा, अशा प्रकारे आहे ना पानं पानं घ्यायचे आहे, देठं नाही घ्यायचे. तर आहे ना, अगोदर मी तुम्हाला ह्या भाजीचं सर्व साहित्याची छोटीशी क्लिप होती, ती माझ्याकडून आहे ना डिलीट होऊन गेली. त्यामुळे ना मला काय भाजीची जी क्लिप आहे ना ती टाकताच नाही आली, डिलीट झाल्यामुळं. त्यामुळे ना मग मी तुम्हाला आत्ताच सांगते की भाजीचे ना देठं घ्यायचे नाही आहे, पानं पानं घ्यायचे म्हणून. आणि 5-1 मिनटं आहे ना भाजी चांगली परतून घ्यायची. यामध्येच आपल्याला भाजी चांगली शिजून घ्यायची आहे. नंतर भाजी म्हणजे मसाल्यामध्ये काही एवढी शिजवायची गरज राहत नाही. तर बघा, अशी मस्त भाजी ना चांगली परतून घेऊ आपण आणि सतत हलवत राहायची, नाहीतर मग खाली ना डागून जाते. कारण भाजीमध्ये पाणी नाही आहे ना, त्यामुळं भाजी ना खाली डागून जाते. त्यामुळं सतत हलवत राहायचं आहे. आणि तुम्ही जर गॅसवर करत असाल ना तर एकदम कमी गॅसवर परतून घ्यायची भाजी. तर त्यानंतर आपण आता मीठ टाकू. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये पण भाजी चांगली शिजल्या जाते. तर त्यानंतर पण असं सतत हलवत परतून घ्यायची आहे भाजी शिजेपर्यंत. भाजी शिजली का ती एकदम कमी होते आणि कलर पण तिचा बदलतो. तर 2-3 मिनटामध्येच भाजी चांगली शिजून जाते आपली. तर हे बघा, तुम्हाला दाखवते मी. तर भाजी आपली ना पूर्ण चांगली शिजून गेली आहे आणि कलर पण तिचा बदलला आहे बघा. आणि पाणी पण नाही आहे त्यामध्ये, मिठाचं पाणी पण सगळं जळलेलं आहे. तर आता ही भाजी ना एका ताटामध्ये मी काढून घेते. बघा, मस्त भाजी परतून झाली आहे ती. तर एक ताट घेते, त्या ताटामध्ये भाजी काढून घेते सर्व. हे बघा, अशा पद्धतीने. आणि ह्याच कढईमध्ये ना मी परत आपली पुढची रेसिपी करणार आहे. तर आता ही कढईमध्ये ना तेल टाकणार आहे. तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, लसूणी मेथी म्हणल्यावर भरपूर तेल आलं. तर 3 वगळ्या तेल टाकलंय मी. तर तुम्ही हे बघता ना तेल टाकायची ओघळी, तर ह्या 3 वगळ्या तेल टाकलंय. आता तेलाला चांगलं गरम होऊ देते. आणि आता ह्या स्टेपला आहे ना आपल्याला लसूण भरपूर वापरायचं आहे. अगोदर आपण लसूण वापरला पण तो कमी प्रमाणात वापरला, तर आता जास्त प्रमाणात वापरला आहे. तर 2 गट्ट्या राहत्या ना त्या लसणाच्या कांड्या, तर तेवढ्या सोलून घेतल्या होत्या मी. तर भरपूर असा लसूण टाकलाय. आता लसूण चांगला तळून घेऊ. एकदम सोनेरी कलरवर लसूण तळून घ्यायचा आहे चांगला. त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे लसूण चांगला तळून घ्यायचा आहे मस्त. त्यानंतर आहे ना 2 मिरच्या टाकायच्या आहे, लाल मिरच्या वाळलेल्या. तर मी त्या मोडून टाकल्या. लांब लांब मिरच्या होत्या ना, त्यामुळे त्याचे तुकडे करून टाकले. तर ते चांगले तळून झाल्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतले होते मी, ते कांदे पण टाकले. आता कांदा पण चांगला परतून घेऊ. कांद्याचा आहे ना पूर्ण रंग बदलेपर्यंत कांदा परतून घ्यायचा, एकदम मऊसूत होईपर्यंत. आणि त्याच्या कांदा परतेपर्यंत आहे ना आता आपण मसाला काढून घेऊ. तर मी थोडेसे शेंगदाणे घेतले, छोटी वाटी भरून. पोहे खायचे चमचे म्हणाल तर 4 चमचे आहे ना शेंगदाणे घेतले. त्याचे पूर्ण साल काढून घेतले, भाजून घेतले. त्यानंतर 2 चमचे आहे ना बेसन पीठ घेतले, ते पण भाजून घेतले. आणि 2 चमचे तीळ घेतली, ती पण भाजून घेतली. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून आणू आपण. तर हे बघा, अशा प्रकारे आहे ना बारीक करून घेतलंय मी. तर इथं फोन आहे ना, मला फोन आलेला होता त्यामुळं फोन ठेवला होता मी तिथं.
तर त्यानंतर आहे ना इकडं कांदा पण चांगला परतून झाला आहे आणि आता टमॅटो परतून घेते. तर मी मसाल्यांची ना ऑर्डर होती म्हणून मला तो फोन आलेला होता, तर तो फोन उचलला होता मी. तर आता आहे ना मसाला परतून घेते. टमॅटो कांदा परतून झालाय मस्त. हे बघा मऊसूत असं टमॅटो झालाय. तरी पण आहे ना 2-3 मिनटं आहे ना चांगलं परतून घेऊ. तर बघा असं मस्त तेल सुटले आपल्या मसाल्यांना. मस्त मऊसूत झाले टमॅटो पण आणि कांदा पण आणि मिरची पण चांगली म्हणजे तळून झाली आहे. तरी पण आहे ना 2-1 मिनटं आहे ना चांगली परतून घेऊ आपण. तर हे बघा असे मस्त आहे ना चटणीच्या साहाय्याने बघायचं आपले टमॅटो कसे मऊसूत झाले ते लगेच कळतं. तर आता आपले ना मसाले चांगले तळले. आता आपण जे वाटण केलेलं आहे ना ते कढईमध्ये ना परतायला टाकू. तर तीळ, शेंगदाणे आणि बेसन याचं आपण जे मिक्सरमधून वाटण करून घेतलं आहे ना ते आता आपण तळून घेऊ तेलामध्ये. ते पण आहे ना चांगलं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे. बघा मस्त तळून घ्यायचं ते. आणि जाळ पण भरपूर लागलाय आता, काय तळायला जास्त वेळ नाही लागणार. हे बघा मस्त असं तळलंय. खूप छान असा सुगंध येतोय भाजीचा, मसाल्याचा. तर आता आपण यामध्ये ना तळल्यानंतर आपले घरगुतीच बेसिक मसाले टाकणार आहे. तर हे बघा तुम्हाला दिसतच असेल तेल पण सुटलंय आपल्या मसाल्याला. आणि आपण त्यामध्ये थोडंसं बेसन टाकलेलं आहे ना त्यामुळं कढईला चिटकतं. पण तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई असेल ना त्याला बिलकुल चिटकणार नाही. ही ॲल्युमिनियमची त्यामुळं तिला चिटकतं. त्यानंतर आपण धना पावडर टाकली आहे. मी घरी बनवलेली तीच धना पावडर वापरते आहे. आणि मसाले घरगुतीच आहेत. माझं घरचंच लाल तिखट आहे. आणि हा आहे ना मी थोडासा गोडा मसाला टाकला आहे. पाव चमचा हळद टाकली, 1 चमचा गोडा मसाला. तर तुम्हाला कोणाला हे घरगुती मसाले जर घ्यायचे असेल ना तर नक्कीच ऑर्डर करा. खूप छान मसाले आहे. तर हे मसाले आता आपण आहे ना चांगले तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. बघा थोडंसं कढईला चिटकतं हे ॲल्युमिनियमची त्यामुळं. तर आता आपण आहे ना यामध्ये थोडंसं कपभर पाणी टाकायचं आहे. म्हणजे मसाले करपणार नाही, जळणार नाही आणि खाली जे चिटकलेलं असेल ना ते निघून जाईल. तर आता मिक्स करून घेऊ चांगलं. पाणी टाकल्यानंतर 5-1 मिनटं आहे ना चांगलं शिजू देऊ. आणि ना सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ना आपले मसाले करपणार नाही. बघा मस्त असा सुगंध पण खूप छान येतो आणि कलर बघा मस्त जबरदस्त असा कलर आला आहे. आणि ह्यामध्ये ना तुम्हाला जर वाटलं ना थोडीशी पाणी पण टाकू शकतात. कारण मला असं वाटतंय थोडीशी शिजायला कसर राहिली आहे ना मसाल्याची, त्यामुळं मी थोडंसं पाणी टाकलंय वरतून. आणि तुम्हाला जर वाटलंय ना यामध्ये काश्मीरी मिरची पावडर पण टाकू शकतात तुम्ही कलरसाठी. तर मला काही गरज वाटत नाही कारण माझ्या मसाल्यालाच ओरिजिनल कलर भरपूर आहे. त्यामुळं मी काही टाकली नाही काश्मीरी मिरची पावडर. तर आता आहे ना हे पाणी आटेपर्यंत मसाले चांगले शिजून द्यायचे. आणि कमी जाळ करायचा आहे. गॅस पण कमी करायचा तुम्ही गॅसवर करत असाल तर, म्हणजे डागणार नाही मसाले. आणि सतत मध्ये हलवत राहायचं आहे. हलवलं की मसाले मग जळत नाही. मस्त हे बघा कसे मस्त तेल सुटलंय. आता आपण मेथीची भाजी टाकून देऊ. मेथीची भाजी टाकून दिल्यानंतर परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण आहे ना अगोदर मेथीच्या भाजीला मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे ना मीठ एकदम कमी टाकायचं आहे मसाल्यापुरतंच, नाहीतर आपली भाजी खारट होऊ शकते. त्यामुळं हे बघा किती जबरदस्त अशी भाजी दिसतीये. खूप छान भाजी झाली होती. आम्हाला पुरली पण नव्हती. तर मस्त अशी भाजी झाली. आता परतून घेते 2-1 मिनटं चांगलं मसाल्यांमध्ये. तर बघा मस्त दिसतानाच दिसते ना ढाबा स्टाईल लसूणी मेथी. तर इतकी सुंदर झाली होती. चवीला पण खूप छान झाली होती. नक्की अशी भाजी तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने. नक्कीच तुम्हाला ही आवडेल. तर हे बघा मस्त भाजी झाली. आता विराजला पण जेवायचं आहे, तो पण जेवणार आहे. आणि दीदीला पण जेवायचं आहे. तर ते दोघांनी भाजी पाहिल्याच लगेच त्यांना भूक लागली. ते जेवायला बसली आहे दोघं पण. तर चला आता त्यांना दोघांना पण जेवायला देते. आणि 2-1 मिनटं भाजी पण शिजू देते थोडीशी. म्हणजे भाजी शिजते तेच दोघं जेवणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपली लसूणी मेथी झाली आहे. तर चला आता मळ्यात जायचं आहे त्यामुळे ना पटपट आवरून घेते.
तर हे बघा ताईंनो, आता आहे ना संध्याकाळचे 5 वाजले तरी पण इतकं ऊन आहे ना, तर आज भयंकर असं ऊन होतं आज दिवसभर. आणि आम्ही येईल इथं कांदे निंदायला. तर मी एकटीच येईल, उन्हाळ कांदे निंदते मी. तर सकाळपासून आहे ना थोडेसेच निंदायचे झाले, खूप ऊन होतं, उन्हामध्ये कामच करावं वाटत नव्हतं. आता थोडं शिरळ आहे पण तरी पण ऊन असं चमकतंय, तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती असं कडक ऊन आहे वाटतं. 5:15 वाजले तरी इतकं ऊन आहे. हे बघा एवढं ऊन आहे 5:15 वाजले तरी, आणि कामच उरकत नाही. दिवस पण आता आहे ना खूप मोठा झाला आहे, त्यामुळे आहे ना दिवस पण लवकर जात नाही आणि काम पण उरकत नाही. कारण उन्हाचं आहे ना खूप कंटाळा येतो, ऊन खूप लागतं ना त्यामुळं. तर दुपारी जास्त ऊन पडत असतं, म्हणजे 12 वाजेपासून आहे ना 4 वाजेपर्यंत खूप ऊन लागतं. त्या उन्हामध्ये ना कामच उरकत नाही. पण आता आहे ना संध्याकाळचे 5:15 वाजले तरी पण ऊन आहे, पण मग काम तर केल्याशिवाय होणार नाही. तर मी कांदे निंदायला आली इथं. तर मी तुम्हाला दाखवते, आम्ही कांदे सांडले होते ना, ते कांदे निंदायला आली, उन्हाळ कांदे. त्या कांद्यांमध्ये गवत पण म्हणजे एवढं बी नाही आहे आणि कमी लय कमी असं बी नाही, मिडियम गवत आहे. तर ते गवत काढणं बी भागच आहे, कारण आता पाणी लावायचं आहे ना कांद्याला, त्यामुळं पाणी लावायचं असल्यामुळं गवत काढावं लागतं. खात पण टाकलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते आमचे कांदे कसे आहे आणि ह्या कांद्यांमध्ये गवत किती झालंय ते. तर हे बघा असे कांदे आमचे, तरी आम्ही सांडले होते तर पातळ पडले होते इकडल्या साईडला. आणि एवढेच कांदे निंदायचे झाले मला दिवसभर, खूप ऊन होतं त्यामुळं काही कांदे निंदायचेच उरकले नाही मला आज. तर एवढेच झाले निंदायचे. तर आता अजून एवढे कांदे निंदायचे, तर कधी होतील काय माहिती. आणि हे बघा अशा प्रकारचं गवत आहे, हे असं गवत आहे कांद्यांमध्ये. तणनाशक मारलं होतं पण या पट्टीमध्ये जास्तच गवत होतं. तर हे बघा अशा प्रकारचं गवत आहे. आणि इथं आमचा गहू, हे बघा हा गहू आहे. आणि कांदे पण असे म्हणजे थोडेसे पातळच आहे इकडं. तर चला आता आहे ना 5:15 वाजले, तर थोड्या वेळ निंदते मी 6:30 वाजेपर्यंत. कारण दिवस आता 7 वाजता जातो ना, त्यामुळं 6:30 पावणे 7 वाजेपर्यंत निंदते आणि नंतर मग घरी जाते. तर बघा आता आहे ना 6:30 वाजले होते. 6:30 वाजता आहे ना पाहुणे आले होते आमच्या घरी. पाहुणे म्हणजे माझे चुलत सासू आणि सासरे, ते दोघे आले होते. त्यांना मसाले पाहिजे होते ना, तर मसाले घ्यायसाठी आले होते ते. तर मग मी घरी आली होती. त्यानंतर आहे ना भरपूर अशा गप्पा झाल्या. त्या मला सांगत होते, माझे दररोजचे व्हिडिओ ते बघत राहत्या ना, तेव्हा ते मला सांगत होते का व्हिडिओ भारी असतात म्हणून, रेसिपी चांगल्या असतात असं ते मला सांगत होते. आणि मसाले पण खूप छान झाले म्हणे. त्यांनी लगेच दोन्ही मसाले अर्धा किलो घेऊन गेले माझ्याकडून. तर त्यांना मसाले पण खूप आवडले. अशाच गप्पा चालू होत्या. तर गप्पा खूप आमच्या अशा गप्पा रंगून गेल्या होत्या. त्यामुळे ना भरपूर असं उशीर झाला होता त्यांना बी जायला घरी. आणि ना आमचे आजी आजोबा नाही आहे घरी, ते गावाला गेले लग्नासाठी. तर ते विचारत होते का ते कुठे गेले म्हणून. ते जर नसले आजी आजोबा तर घर खूप असं रिकामं लागतं, घरी करमत नाही म्हणे. म्हातारे माणसं असले घरात म्हणजे घराला शोभा असते असे ते सांगत होते. आणि आमच्या खूप अशा गप्पा रंगल्या होत्या. त्यांना असं वाटलं ते घरीच आहे म्हणून ते आज आले होते, पण ते काही त्यांना भेटले नाही, घरी नव्हते. तर ते मसाले घेण्यासाठी आले होते. विराजने त्यांना मसाले दिले. विराज एंटरप्राइजेस मसाले कुटुंब महाराष्ट्रामध्ये झाले मसाले. एवढ्याला एखादा देईल त्याला तर आवडला मसाला. नाही हो, आम्हाला लय आवडले. आणि एकदा सुरू झाला ना एवढ्याला दिला मला, त्याला लय आवडला. आमचं ते दोन म्हणून तर मी तिला फोन केला त्या दिवशी, म्हणलं बाई लय मसाले भारी का, मला पहिले मसाले म्हणजे आवाज आता केले का मग काढून. आता पहिले केले ना ते संपले, आता परत आणायचे. घरच्या घरी पॅकिंग सगळी. आता आहे ना एक असं छोटस मशीन भेटतं, दाबलं काय काय दाबायचं राहतं. पडेल तो येऊन घेऊन ध्यानात राहिला काय ते चिटकायचं. हिटर कोणाकडं? मित्राकडे.
जेवल्याला त्याने आज काही ते केलं चालू. त्याला आतून हे कर आम्ही ना, का कधी पप्पा दाबलं करायचं का? होती तर. बटन दाबलं का हा. तर चला व्हिडिओची एंडिंग इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.